दर्जाचं काम केलं गेलं, दुर्लक्ष केलं गेलं। आज प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून उद्घाटन करायचं आणि अशा पद्धतीने निष्काळजीपणा करायचं हे नक्कीच चुकीची बाब आहे। त्याची निषेध करण्यासाठी हा पूर्वनियोजितच कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो पूर्वनियोजित कार्यक्रम महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी पार पाडला जात आहे। तुमचं आंदोलन जे आहे ते मध्येच पोलीस अडवू शकतात, कुठेतरी दडपशाही पोलिसांची। मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या लोकभावनेला आदर केला पाहिजे आणि अशा पद्धतीनं सनदशीर मार्गाने न्याय पद्धतीनं हा भावना व्यक्त करण्याचा विषय आहे। जर त्याला परवानगी देत नसेल तर मला वाटतं की लोकशाहीची गळचेपी करण्याचं काम सरकार करत आहे, ते करू नये। लोकभावना सनदशीर मार्गाने मांडण्याची लोकांची जी इच्छा असते ती करू देण्याचं काम लोकशाहीमध्ये सरकारांनी, कुठलंही सरकार असलं तर केलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेले होते, परंतु त्यांनी माफी मागितली। माफी मागताना त्यांनी सावरकरांचा मुद्दा काढत काँग्रेस त्या सावरकरांच्या मुद्द्यावरती कधी माफी मागत नाही असा सवाल देखील। मला वाटतं की त्यांनी जी माफी मागितली असेल तो त्यांचा मोठेपणा आहे, पण तो त्यांच्या रूटीन कार्यक्रमामधला भाग झाला असेल। हा आमचा कार्यक्रम मात्र ठरवलेला कार्यक्रम पूर्वनियोजित आहे। आपल्यासोबत महेश तपासे देखील आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत। सर, तुम्ही एक टीका टिप्पणी राष्ट्रवादी अजित पवार गटावरती केली की जवळपास 20 ते 25 जागा त्यांना। महाराष्ट्राचा झालेला अवमान, छत्रपती शिवरायांचा झालेला अवमान, याला सर्वस्वी जबाबदार शिंदे साहेबांचं सरकार आहे। मग त्याच्यामध्ये शिंदेची शिवसेना आहे, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सामील आहे। आता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज हे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, घेतलेलं आहे। महाविकासचे सर्व वरिष्ठ नेते येणार आहेत। आता पोलिसांनी ठरवावं की त्यांनी स्वाभिमान गहाळ ठेवून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाड्या धुवायच्या की आमच्या आंदोलनामध्ये आमच्या बरोबर जे आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी निघालेलो, छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानासाठी निघालेलो, आमच्या बरोबर माणुसकीने वागणूक करायची हा निर्णय पोलिसांनी ठरवावा। तो पोलीस तुम्हाला मध्ये अडवू शकतात। छत्रपती शिवरायांचा अवमान झालेला आहे, त्यांचा अवमान होऊ नये आणि महाराष्ट्राची अस्मिता खाली पडू नये याच्यासाठी कोणाचीही परवानगीची आवश्यकता नाही। पोलीस मनातल्या मनात खुश आहेत, परंतु त्यांच्यावर गृहमंत्र्यांचे बंधन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे ती भूमिका घेतील। आता बघा अशा पद्धतीने कडककोट बंदोबस्त लावलेला आहे। जलियानवाला बागची आठवण येते, अशा पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे। म्हणजे आतमधल्या कार्यकर्त्यांना तुम्ही लाठीचार्ज करणार का? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर आमची डोके फोडणार का की आम्हाला गोळ्या घालणार? हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना। तुम्ही चुकीच्या पद्धतीने पोलिसांना आदेश दिले तरी पोलीस आज त्यांचा आदेशाचं पालन करतील असं मला वाटत नाही। खरं तर आपण पाहिलं तर भाई जगताप देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसकडनं मोठी मुंबई काँग्रेसची ताकद जी आहे ती या संपूर्ण महाविकास आघाडीच्या आंदोलनाला लागलेली असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेसचे नेते मंडळी जे आहेत ते सध्या आंदोलन करण्यावरती ठाम आहेत आणि आंदोलनासाठी इथे सध्या आलेले आहेत। आणि भाई जगताप जे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत आणि आमदार आहेत, ते सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशीच या सगळ्या संदर्भात या संदर्भात बातचीत करणार आहोत। परंतु महाविकास आघाडीच्या आंदोलनाला सध्या मवियाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत आणि थोड्याच वेळात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे तिन्ही महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते सध्या उपस्थित राहतील आणि या आंदोलनाला जे आहे